सगळ्या गोष्टी आपण देवावर टाकून देतो. एवढं करतो मी देवाचं, देव पाहून घेईल. मला तो त्रास होतोय ना, माझ्या कर्माची भोग येत. संतांना नाही चुकलं, आपल्याकडे तत्वज्ञान खूप मोठं आहे. लोक तत्वज्ञान खूप छान सांगतात. संतांना नाही भोग कुठलं तर आम्हाला काय. त्याच्यामुळे जाऊ द्या, जे त्रास होतोय ते आम्ही भोगू. अरे पण बाबा, रस्ता आहे ना, चालून तर बघ ना, करून तर पाहे ना. अहो गीतेत सुद्धा भगवंताला अर्जुनाला सांगावं लागलं, 24 तास भगवंत बरोबर असताना उद्धरदात मनात्मान आत्मन औषधेत आत्म हात्मन बंधुर आत्म रूपनात्मना तुझा उद्धार तुला करावा लागल, तुला लढावं लागल. मी फक्त साथ देईन. आणि भगवंत साथ कोणाची देतो? हिम्मत आहे मर्दा, तो मदत आहे खुदा. हिम्मत दाखवणाऱ्याची. जिथं अर्जुनाला लढावं लागलं तिथं माझ्या आजारांविरुद्ध, समस्यांविरुद्ध, त्रिविध तापांविरुद्ध कोणाला लढावं लागल? मला लढावं लागल. म्हणून सांगतो, जे थांबले, जे ऐकतील त्यांचं भलं, ज्याने ऐकले जे गेले ते डॉक्टरचं भलं. शेवटी सगळ्यांनीच माझं ऐकायची गरज नाही, बिचारे डॉक्टर उपाशी मरतील. त्याच्यामुळे सांगतो, ऐकाल, समजून घ्या आणि एकदा करून बघा. प्रभू रामचंद्र 14 वर्ष वनवासामध्ये होते. काय आहार केला त्यांनी? करही आहार शाखफलकंद सुमरही ब्रह्म सच्चिदानंद. 14 वर्ष वनवासामध्ये होते. कुठल्याही प्रकारचा आधार झाला नाही. आम्ही एसीत राहतो, चांगलं खातो पितो, थोडी आम्हाला डायबिटीज, बीपी, थायरॉइड, हात पाय मानपाट कंबरचं दुखी, 5वीला रोग पुजलेले. विचार करा, चांगलं खातो, चांगलं राहतो, चांगला विचार पण करतो, मनाने बी कोणाचं वाईट करीत नाही. थोडी एक असा रोग नाही का तो आमच्या घरामध्ये नाहीये. इथं बसलेले किती जण असे छाती ठोकपणे सांगू शकता 100 वर्ष डॉक्टरची गरज पडणार नाहीये. मला नाही वाटत एक पण असेल. बोलायला काय लागत? अरे पण वातावरण बदललं का आम्ही पंक्चर, लगेच सर्दी, खोकला, ताप, घशाचं इन्फेक्शन. पाणी बदललं का तरी आम्हाला रोग. कितीतरी लोक पाहिले मी ना, आम्हाला पाणी नाही चालत, बिस्लरी पाहिजे. का? या फिल्टरवरती, आतमधल्या भगवंतांनी दिलेल्या फिल्टरवर विश्वास नाही आमचा. पाणी नाही चालत. बरं, बाहेरचं पाणी पचत नाही, बाहेरचं अन्न पचत नाही, बाहेरचं वातावरण पचत नाही. एवढासा कोरोना आला, अख्खी दुनिया पंक्चर झाली. अहो त्या भगवंतावर सुद्धा विश्वास. अरे ज्याने कोरोना बनवला त्या भगवंतावर विश्वास नाही तर तो मला सांभाळल? अरे गीतेत सांगितलं, क्षिप्रम भवती धर्मात्मा शाश्वत शांती निगच्छति कौंते प्रति जानी नमे भक्ता प्रणश्यती. तू जर माझा भक्त असशील तर तुझा विनाश होणार नाही. आम्ही कोरोनाला घाबरलो, देवावरचा विश्वास गेला आमचा. मटणं खाणं चालू केले लोकांनी ना, काय काय तर काय दारू प्यायला चालू केली. हे तुमच्या रोगांवरचे इलाज आहे, ही माझी भक्ती आहे. म्हणून सांगतो, एक कोरोना आला, एक पशु डिस्टर्ब झाला, एकही नाही झाला. एक पशु कोरोनाने मेला, एकही नाही मेला. अहो पंचतत्वानी ते बी बनली, पंचतत्वानी आम्ही बी बनलोय. ते का नाही मेले? आम्हीच का मेलो? कधी विचार केला आजपर्यंत? कधी नाही केला. गीतेमध्ये सांगितलेले 9व्या अध्यायात 26वा श्लोक, मी तेच तुम्हाला सांगणार आहे. तुमच्या किचन मधून आजार आलाय आणि तुमच्या किचन मध्ये औषध आहे. आपण नो बाहेर घरात स्वतःची काही गरज नाहीये. म्हणून सांगतो, जर तुम्ही माझं ऐकाल तर 10 ते 15 दिवसात तुमचे सगळे आजार आहे ते पळवून लावाल. म्हणून शांतपणे ऐका. गीतेमध्ये सांगितलंय, पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्ता प्रयश्यती तदहम भक्ती परतम अष्टामी प्रयतात्मना. जो मला भक्तिभावाने पान, फूल, फळ, पाणी वाहतो त्याच्यावरती मी प्रसन्न होतो. अहो मग बाहेरच्या देवाला तुम्ही देतात, भगवान शिवाला आता बघा ना, तुम्ही बेलाची पानं वाहतात, गणपती बाप्पाला दुर्वा वाहतात, त्याच्यानंतर विष्णूला तुळशी माता आवडते, तुळशीचं आपण पूजन करतो. तुलसी श्री सखी शिवे पापहारिणी पुण्यते नमस्ते नारदनुते नमो नारायण प्रिय. मग बाहेरच्या देवाला आपण एवढी सारी पानं वाहतो, मग आतल्या देवाला कधी देऊन पाहिजे का? विचार तर करा. आतली देव बसलाय ना, सर्वस्व चाहम हृदय सन्निविष्टो, आतल्या देवाला दिलं का? मी तुम्हाला कोणतं खाणं पिणं बंद नाही करीते. मी तुम्हाला सांगणार 4 पट खा, गाडी 150 पळवा ना, आम्ही कुठं नाही म्हणतोय. बाबांनो सर्व्हिसिंग कराल तर करणार. तिचा ब्रेक कामावर आला, इंजिन कामावर आलं, खडखड खुडखुड करती, तुम्ही 4 जण अजून पळवता, ठोकणारच ना, ऍक्सिडेंटच होणार ना. माझ्या जीवनाचा ऍक्सिडेंट होतोय, त्याला देव कसं काय जबाबदार? तो मला 10 वेळा इंडिकेशन देतो, गुडघे दुखताय, का दुखताय, झिजले, डॉक्टर सांगता. असे कसे झिजले हो? कुठल्या मेलेल्या माणसाचा हाडाचा सापळा पाहिला का कुठे झिजेले आजपर्यंत? डॉक्टर सांगताना आम्ही ऐकतो, एवढे कमजोर हाड आहे. अहो बैल 50 पोते वाहून 10 माणसं गाडीत बसवतो, त्याच्या हाड नाही झिजत.
आणि आमचे 50-60व्या वर्षी काय अशी कामं केले आम्ही जे आमच्या हाडे द्यायला लागले. अहो हे गॅसेच मुळे होतं, हे वातामुळे होतं. गॅस कुठं असतो? जिथं गोबर असतं तिथं. जिथं गोबर असतं तिथं आपण थांबू का? देवाने बघा कृपा केली, लाईट गेली, सगळी सफाई कशी पटापटा झाली. कसं बरं वाटायला लागलं, कसं असं म्हणतो ना आपण गोड मोडावं, कसं स्वच्छ दिसतं, छान दिसतं. जिथं स्वच्छता असती ना तिथं आपण बसतो. अस्वच्छता असेल तिथं नाही बसत. थोडीशी कुठं काय घाण झाली तर चिडचिड करायला इथं आली. विचार करा, जिथं घाण असते तिथं आपण बसू शकत नाही, तर आत त्या देवाला आत घाण असेल तर सहन होईल का? होणार नाही. म्हणून लक्षात ठेवा की घाण वाढायला लागली का तो तुम्हाला इंडिकेशन देतो. कारण जिथं गोबर असतं तिथं आपण बसत नाही, तर आतला देव नाही बसणार. तो आतमध्ये इंडिकेशन देतो, तुम्हाला पहिला आधार चालू होतो. त्याला म्हणता ऍक्टिव्ह डिसीज. तुम्हाला हात पाय मानपाट कंबर दुखी, घशाचं इन्फेक्शन असं काहीतरी व्हायला लागलं, समजून घ्यायचे किरकोळ आजार सुरुवातीचे. हे तुम्हाला सांगताय गटर चोकअप झाली आहे, आता सफाईची वेळ आलेली. घाण बाहेर काढा. आपण काढायला भेटतो, आपण डॉक्टरला जातो. डॉक्टरला गेल्यावर त्याच्याकडनं झटपटच्या गोळ्या घेतो. रस्त्याला गोळ्या पाहिल्याच असतील तुम्ही. मी गोळ्यांना नाही म्हणत नाही, इमर्जन्सी ठीक आहे, कधीतरी ठीक आहे. गोळ्यांचं जेवण करू का आपण रोज रोज गोळी? आता ह्या ज्या गोळ्या आहेत ह्या काय होतं, घेतल्यानंतर डोकं थांबलं, सर्दी थांबली, खोकला थांबला, बरं वाटलं आपल्याला. डॉक्टर चांगले. पण मला सांगा, आतला देव इंडिकेशन देतोय बाबा आता कुठेतरी थांब, घाण बाहेर काढायची वेळ आली आहे. आणि आपण काय करतो, गोळी घेऊन त्याला थांबवतो. त्याचा परिणाम काय होतो तुम्हाला सांगतो, क्रोनिक डिसीज मध्ये होतो. गोळी काय काम करते तुमच्या घरामध्ये? किचन मध्ये तुम्ही स्वयंपाक बनवला 4 माणसांचा, झाला 5 माणसांचा. आता 4 माणसांनी तर पोटभर खाल्ला, 5वाचा उरला, तुम्ही भांड्यात ठेवला. स्वयंपाक चांगला आहे, अन्न चांगलं आहे, अन्न आहे पूर्ण ब्रह्म. मग ते घरचं आहे का दारचं आहे, हॉटेलचं आहे का पार्टीचं आहे, त्याला कधीच नावं ठेवू नका. अन्न कुठलाही खाऊन रोग नाहीये, अन्न साचल्यामुळे रोग आहे. लक्षात ठेवा मी काय म्हणतोय, काही गोष्टी समजून घ्या. साचू देऊ नका. काय खाता मला त्याच्याशी काही मतलब नाही. काढायला वेळ द्या. मी तुम्हाला सफाईसाठी वेळ द्या सांगू राहिलो. मग आता हे साचलं भांड्यामध्ये काढलं, तुम्ही 4 दिवस गावाला गेले आणि येऊन पाहता ते चुकून बाहेर थांबलेलं भांड्यातलं जे अन्न होतं ते काय झालं, खराब झालं. त्याला दुर्गंधी आली. त्याला काय झालं, किटाणू माश्या चिंटे मस्त भनभन करायला लागले. मग तुम्ही काय करणार? त्याच्यावर चांगला डॉक्टर ओळखीचा म्हणून औषध मारणार का भांड्यातली घाण काढून भांडं साफ करून ठेवणार? काय करणार? काय करणार? सिंपल आहे. तुम्ही जर औषध मारलं तर ते किडे मरतील, पण थोडं 1 तासानंतर पुन्हा येतील. परत तुम्ही माराल, परत मरतील. अहो पण ते चालूच राहणार. तुमचं औषध वाया, वेळ वाया, पैसे वाया, तुमची चिडचिड होणार. मी एवढे चांगले डॉक्टर वापरू राहिलो, डॉक्टर बदलू राहिलो, गोळ्या बदलू राहिलोय, माझा प्रॉब्लेम का नाही सॉल्व्ह होत? अरे प्रॉब्लेम कुठे आहे? मुळामध्ये. इलाज कुठं चालू? फांदीवरती. म्हणजे काय? प्रॉब्लेम आहे भांड्यात आणि इलाज आहे किटाणूंवर. किटाणू का आले? ज्या कुडा वा किडा. किडा देवाने पाठवला सफाईचा कर्मचारी. जिथं शेण राहील, खरकट राहील, घाण राहील, तिथेच किडे येतील. समजलं काय म्हणतोय? मग भांड्यातली घाण फेकून द्या, भांडं साफ करा. भांडं साफ करा. आता बघा एकतरी माशी दिसते का, किडे दिसतं का? खरकट किचन मध्ये साचल्यावरच किडे येतील ना. त्यांना आमंत्रण द्यावं लागतं का? माशांना आमंत्रण द्यावं लागतं का? चिलट्यांना आमंत्रण द्यावं लागतं का? पण ते भांडं साफ केलं तर तुमचे सगळे जे आहेत ना, औषधं वाचलं, वेळ वाचला, पैसे वाचला, सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होता. मग हे भांडं शरीर रूपी हे कोणी साफ करायचं? डॉक्टरनी. डॉक्टरला काय मतलब आहे? डॉक्टर माणसाला कस्टमर बनवतात, क्युअर नाही करते. लक्षात घ्या मी काय सांगू राहिलो. म्हणून सांगतो हे आपल्याच घरात आहे, आपल्या घरातच सफाई करायची आहे. 8-15 दिवस काय नाही. सांगा मला कचरा करायला काय मेहनत घेतली तुम्ही? पण कचरा साफ करायला किती मेहनत घ्यावी लागली? या जगात फुकट फक्त कचराच मिळणार. म्हणून लक्षात घ्यावा. शेतकऱ्याला विचारा, शेतामध्ये काहीच पेरू नको बरं, तरी बी गवत उगणार आहे का नाही उगणार आहे? गवत उगायला काय मेहनत घेतली? पण चांगलं करायला मेहनत घ्यावी लागते ना. कोणता माणूस असा आहे की त्याच्या घराचं बटन दाबून रोग आले, आमंत्रण द्या, रोग सांगतात का मी येऊ राहिलो म्हणून? पण लक्षात घ्या, रोग यायला मेहनत नाहीये, रोग दूर करायला मेहनत करावी लागेल का नाही करावं लागणार? म्हणून त्यासाठी एक 15 दिवसाची दिनचर्या मी सांगतो, ती समजून घ्या. म्हणून काय करायचं? दशा बदलायची आहे, दिशा बदला. परिस्थिती बदलायची आहे, रस्ता बदला. करावा लागेल आणि तुम्हालाच करावा लागेल. गीतेमध्ये सांगितलेलं आहे, इदम शरीरम कोणते क्षेत्र मित्य भीती येते येतात तो व्यक्ती तम प्राऊ क्षेत्रज्ञ मी तिथं विदम. हे क्षेत्र आहे आणि मी क्षेत्रज्ञ आहे. क्षेत्र म्हणजे शेत आणि क्षेत्रज्ञ म्हणजे शेतकरी. म्हणून लक्षात ठेवा, हा शेतकरी जो आहे ना, हाच सफाई करणार, आतमध्ये बसलेला. मग तो 4 मार्गाने घाण काढतो. मी मागे सांगितलं त्याला ऍक्टिव्ह डिसीज म्हणतात. मग गोळी घेतल्यावर त्याचा परिणाम क्रोनिक डिसीज मध्ये होतो. मग तुम्हाला रोज गोळी खावी लागेल, असे आजार चालू होता. तुमच्याकडे असतील आजार की नाही माहिती नाही, पण तुमच्या संपर्कात असलेल्या बरेच लोक बीपीच्या, डायबिटीसच्या, थायरॉइडच्या गोळ्या घेत असतील.
आणि त्या गोळ्यांचा परिणाम असा होतो कालांतराने अनक्युरेबल डिसीज चालू होतं वय वाढल्यानंतर. जसं इम्युन पॉवर कमजोर होती मग तिसरा आजार चालू होतो त्यानंतर डायलिसिस, पॅरालिसिस, हार्ट अटॅक, कॅन्सर. मग आपण म्हणतो 2-4 दिवसापूर्वी त्या माणसाची गप्पा मारल्याने भारी वाटलं पण आज तो गेला कसा काय गेला असं अचानक कोणी जात नाही. तो या 2 आजारांमधून जात राहतो. मग ज्यावेळेस आपल्याला असे आजार येतात त्यावेळेस आपण थांबलं पाहिजे की नाही, सफाई केली पाहिजे की नाही. अहो बिन ब्रेकच्या गाडीवर आपण बसत नाही. ह्या जीवनाच्या गाडीला ब्रेक लावावा का नाही. हा ब्रेक लावायसाठी ऋषी मुनींनी एकादशी दिली. 14 दिवस खाल्लं. एकादशीला बाबा उपवास कर. पंचकर्मेंद्रिय पंचज्ञानेंद्रिय त्याचा बी उपवास पाहिजे. आमच्या तोंडाला जरी पाणी सुटत नसेल तर तो उपवास नाही. इतका मनाने आमचा पॉवरफुल उपवास झाला पाहिजे की आवडती गोष्ट तोंडासमोर आली तरी तोंडाला पाणी नाही सुटलं पाहिजे. इतका उपवास मनाने सुद्धा पॉवरफुल झाला पाहिजे तर तो उपवास आहे. नाही तर मनाने खाल्लंच ना. म्हणून मला सांगायचं काय एकादशीला उपवास सांगितला, उपवासाला फलाहार सांगितला, फलाहाराचा आम्ही फराळ केला. पूर्वी मँचेस्टर नावाचं कापड यायचं ते आपल्याला बोलता येत नाही म्हणून आपण त्याचा मांजर पाठ केला. तसं झालं ते फलाहाराचं फराळ. मग एकादशी दुप्पट खाशी आणि मग म्हणायचं एवढं आम्ही उपवास तापस करतो तरी देव आमच्यात मागं लागतो. त्या देवाचा काय दोष आहे. म्हणून लक्षात ठेवा की 15 दिवसासाठी आपल्याला सफाई करायची. या सफाईसाठी एकच करायचं मनाची पहिली तयारी करायची. कारण या जगामध्ये पहिला शत्रू कोण आहे फक्त आपलं मन आहे. बाकी कोणाची ताकद नाही आपल्याला डिस्टर्ब करायची हलवायची. जर तुम्ही ठरवलं ना मी असं करीन तर कोणी असो तो आपल्याला डिस्टर्ब नाही करणार. मग मनाला सांगा बाबा सगळं तुझ्याच मनाप्रमाणे एक 10 ते 15 दिवस मी आता असं करणार आहे. कधी कधी बुद्धीचं बी ऐका. लक्षात घ्या मी काय सांगतो कारण आपल्याला 100 वर्ष देवाचं काम करायचंय. दिंड्यांमध्ये आपल्याला चालायचंय, लांब चालायचंय. हे गुडघे दुखीचे कामाने आले पाहिजे. हे हाडबिड हे कमजोर होणार नाहीये. फक्त जे सांगल त्या पद्धतीने फॉलो करायचं. मग या 15 दिवसासाठी दशा बदलायची आहे ना मग दिशा बदला. परिस्थिती बदलायची आहे ना रस्ता बदला. आतापर्यंत काय करीत आले आपल्याला कोणाच्या सल्ल्याशी मतलब नाही. त्याचं कारण असं मी सांगतो सल्ले देणारे गल्लोगल्ली पडलेले त्याच्या मागे रिझल्ट किती पहिले ते बघा. आमच्या मागे हजारो रिझल्ट आहे. 4 ते 5 दिवसामध्ये रिपोर्ट नॉर्मल आणतो आम्ही. म्हणून सांगतो कोरोनामध्ये 3 ते 5 दिवसात नॉर्मल केले कोरोना. 118 गावांमध्ये गुजरातमध्ये जाऊन 11 महिने प्रबोधन करून आलोय. नुसता सल्ला द्यायला बसलो नाही जगू राहिलो. आज 10 वर्ष झाले कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम आम्हाला माहिती नाही. शेवटी शरीर धर्म आहे आला तरी तो लगेच निघून जातो. त्याचं कारण आहे जेवढं शरीर शुद्ध होत जाईल ना तेवढ्या शरीरातले प्रॉब्लेम निघून जातात. आणि आपण म्हणतो ना का शरीर जे आहे माध्यम खडू धर्म साधनम. जर धर्माचं देवाचं काम करायचं असेल तर गाडी तर मजबूत पाहिजे. गाडी मजबूत आहे टायर पंक्चर असून काही फायदा आहे का. तसं आपलं शरीर आपल्याला बोलताले भारी येते. विचार खूप पॉवरफुल आहे. सगळी दुनिया हलवायची ताकद आहे. परंतु जर टायर पंक्चर असेल म्हणजे शरीर जर कधी बसू शकत नाही, उठू शकत नाही, चालू शकत नाही काम होऊ शकत का. म्हणून या शरीराला मजबूत बनवायचं असेल ना ते 8-15 दिवसाची दिनचर्या आहे ती कमीत कमी 3 महिन्यात नाही एकदा करा. मी तुम्हाला म्हणत नाही खाणं पिणं सोडा. अहो त्याच्यासाठी जन्म आहे. अहो इथं आपण तंबाखू नाही सोडू शकत तर तुम्ही माझं काय ऐकणार. मी सांगतो तुम्हाला माझं काय ऐकणार तुम्ही. अहो विचार करा मी मगाशी सांगितलं पाप त्याला म्हणता जे देवापासून दूर करतं. पालनहार अप म्हणजे दूर. मग मला सांगा तंबाखू चांगली आहे, बिडी चांगली आहे. मी दिंडीत आलोय कशासाठी आलो. संसार सोडून आलो. कशासाठी आलो सोडायला शिकायसाठी आलो. तोपर्यंत सोडत नाही तोपर्यंत सुख मिळत नाही. अहो तुम्ही झोपले सगळेजण. झोपेमध्ये काय मिळालं हो तुम्हाला तरी तुम्ही सकाळी उठल्यावर म्हणता लय भारी झोप झाली. कारण तुम्ही सगळं सोडलं. झोपेमध्ये तुमच्याकडे प्रॉपर्टी होती, बंगला होता, बायको होती, पोरं होते, काय होतं. जोपर्यंत तुम्ही धरून ठेवलंय तोपर्यंत झोप नाही. ते सोडलं तुम्हाला झोप आली. ती झोप झाल्यावर तुम्ही म्हणता आहा जगातलं सगळे सुख एका साईडला आणि झोपेचं सुख एक साईडला. बरोबर की नाही. त्या झोपेत ही झोप शिकवतीये तुमच्याकडे काही नसेल तरी तुम्ही सुखी राहू शकता. ती शिकवतीये का सगळं सोड हे मग झोप मिळत आणि मग सुख मिळत. मग ज्यांनी झोप दिली त्या झोपेत एवढं सुख आहे तर त्या देवाकडे किती असेल. आणि त्या देवाला जेव्हा मी दिंडीला येतोय तेव्हा घरदार सोडून सगळे येतोय तेव्हा मी वेगळंच नवी सोडावे की नाही सोडावे. मी म्हणतो घरी जाऊन 4 पुड्या का खायला मला त्याच्याशी मतलब नाही. पण अरे कमीत कमी 8 दिवस 10 दिवस मी जे देवाला येतोय तिथं सोडावं की नाही सोडावं ह्या गोष्टी आपण स्वतःला विचारावा. आम्ही उपदेशकार नाही. मग जर ती चांगली असेल तर मग बाबांसमोर बी प्यावी ना. बरोबर की नाही. मंदिरात बी प्यावी ना. आणि जर ती चांगली नसेल गोष्ट तर ती सोडावी की नाही. म्हणून सांगतो हे सोडायचं तत्वज्ञान एक 8 दिवसासाठीच मी जे सांगणार आहे ते तुमचा आहार तो सोडा. शिजवलेलं अन्न एक 15 दिवसासाठी एक 10 दिवसासाठी सोडा. फक्त काय करा
जे आपण करतोय ना रोजचं शिजवलेलं वरण भात भाजी पोळी ते चारपट खा, पण हे जे 10-15 दिवस आहे ना त्या दिवसात खाऊ नका. त्याचं कारण प्रभू रामचंद्र जर 14 वर्ष वनवासात कच्च्या आहारावर राहू शकता, तुम्ही 10-15 दिवस नाही राहू शकत का? जय श्रीराम तर बेबीच्या डेटापासून बोलतो आम्ही, पण करायची वेळ ती तेव्हा आम्ही पंक्चर होऊन जातो. नाही बाबा, पहिलेच म्हणतो माझं काम नाही, खाऊन पिऊन घ्या, असे मारायचे तसे मारायचे. अरे बाबा, मेलेला बरा राहील, पण त्या दवाखान्यामध्ये तू तिथं आतमध्ये पडलेला आहे, बाकीचे सगळे तुझ्या मागं काय काय त्रास भोगू राहिले ते दवाखान्यात आयसीयूत जाऊन बघा. अहो लाख रुपये रोजचे देऊ राहिलेले, तो माणूस आयसीयू येते त्याच्या मागे तिथं बाहेर झोपायला जागा नाही, इतकी परिस्थिती बेकार आहे. म्हणून सांगतो, बोलणंही सोपं राहतं, पण जेव्हा भोगायची वेळ येते ना तेव्हा मात्र रडायला आणि भोगायला कोणी पार्टनर नाहीये. म्हणून ही वेळ आपल्यावर येऊ द्यायची नसेल ना तर सकाळी उठल्यापासूनची दिनचर्या एक 10-15 दिवसासाठी करा. कमीत कमी सकाळी उठल्यानंतर कमीत कमी 10 वाजेपर्यंत तरी बिलकुल पाण्याचा थेंब घेऊ नका. कधी? जेव्हा तुम्ही रसाळ चालू कराल त्यावेळेस. इतर वेळेला तुम्हाला जे करायचं ते करा, पण किमान 3 महिन्यात नाही एकदा. गाडी सुद्धा आपण सर्व्हिसिंग करतो की नाही करतो? प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. गाडी खराब होण्याच्या आधी आपण सर्व्हिसिंग करतो की नाही? आपण म्हणतो का कधी माझ्या गाडीला पुढं काय झालंय, मी त्याला सर्व्हिसिंग करू? अरे मग काय वाट पाहतो का ठोकायची पुढे गाडीला? त्याच्या आधी कर ना. आपण आपल्या घराला रोज झाडू मारतो, पण दिवाळीची सफाई स्पेशल करतो की नाही? आपण म्हणतो का रोज झाडू मारले, दिवाळीला काय गरज आहे? 3-4 पोते घाण निघते की नाही निघत? म्हणून सांगतो तुम्हाला, आपलंच घर आपल्याला प्रसन्न वाटतं की नाही? जिथं स्वच्छता असते ना तिथं प्रसन्नता निर्माण होते. मग ह्या शरीरात कोणाचं शरीर आहे? भगवंताचं. बॉडी इज अ वॉकिंग अँड टॉकिंग टेम्पल ऑफ गॉड. हे जर भगवंताचं चालतं बोलतं मंदिर आहे, मग या मंदिरामध्ये स्वच्छता करायची की नाही करायची? आतला देव खुलतो की नाही बघा. मग ही स्वच्छता करण्यासाठी एक दिवाळी 3-4 महिन्यात शरीराला द्या, एवढंच मी सांगू राहिलो. मग कमीत कमी 10 वाजेपर्यंत बिलकुल पाण्याचा थेंब घेऊ नका. लगेच आपल्याला भीती वाटायला लागते, हा आम्हाला चक्कर आली तर, थकवा आला तर, कमजोर आले तर, कामं पडतात, तुम्हाला बोलायला काय लागतं? अहो मी सांगतो तुम्हाला, एवढे कामं करणारे शेतामध्ये जे पशु आहे, तुम्ही बघा कधी थकलेले नाही, दुपारी जांभळ्या देती नाही, शनिवार रविवार सुट्ट्या घेते नाही, त्यांना नाही कुठले रोग हो राहिलेले. ते गटरीचं पाणी पिऊन उकड्यावर खाता तरी त्यांना कुठल्या प्रकारचं कॅल्शियम कमी नाही, B12 कमी नाही, D3 कमी नाही, कुठला प्रॉब्लेम नाही. तो गवत खाऊन डोंगर करताना थकत नाही. आम्ही काजू बदाम खाऊन 4 मध्ये तळून नाही राहिलोय. बघा आमची परिस्थिती काय. म्हणून सांगतो तुम्हाला, अहो कच्च्या आहाराची ताकद समजून घ्या. एक 8-10 दिवसासाठी तर करा. म्हणून सांगतो, आपल्यालाच भोगावं लागणार आहे. आजकाल कोणाचं करायचं वेळ नाही. कशाला मी कोणाला की आगतिकांना लाचार हो. म्हणून कमीत कमी 100 वर्ष देवा मला चांगलं जगायचं, ह्यासाठी मी ही दिनचर्या किमान 3 महिन्यात नाही एकदा तरी करीन. मग कमीत कमी 10 पर्यंत बिलकुल पाण्याला थेंब घेऊ नका. त्याचं कारण आपलं शास्त्र सांगतं, आहारम पचती शिखी दोषान आहार वर्जित. अन्न पचवायचं काम जठरांनी करतो, पण त्याला खायला दिलं नाही तर तो तुमचा दोष पचवतो. म्हणून ऋषी मुनी हुशार होते का बाबा ब्रेक लाव, खाऊ नको, एकादशी आहे, उपवास कर, फलाहार कर. कारण फळं पचायला 2 तास लागतात, शिजवलेलं अन्न पचायला 14 तास लागतात. म्हणून फळं 2 तासात पचतील आणि 12 तास तुझी सफाई होईल. तुम्ही गृहिणी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत धुणं भांडी दादू स्वयंपाक करत असाल, तुम्हाला रिकामा वेळ भेटत नाही तर तुम्ही घराच्या माळ्यावरचा कचरा काढाल, जाळ काढाल का? तुम्ही म्हणाल मला इथंच वेळ नाही, मी ते कधी करायचं? बरोबर की नाही? मग आपल्याला रिकामा वेळ नसेल तर घरातली घाण काढत नाही, तर आतला शरीरातला देव तुमचं खांदाच थांबायला तयार नाही. ही गिरणीच बंद होत नाही. सकाळी उठलं का चहा दूध नाश्ता पाणी पासून 2 वेळचं जेवण आणि अजून आधी मध्ये चटरपटर, ती गिरणी थांबायला तयार नाही. एकदा जेवलं तर पाचन पोषण निष्कासनला 14 तास लागतात. विचार करा, 2दा जेवतो आपण, किती तास पचनामध्ये जाऊ राहिलेले. सफाई कधी होणार? आणि जेव्हा मग ही गटर चोकअप होते तेव्हा मग बरोबर तिची आहे ना ती गाड कुठून नकडून बाहेर यायला लागते, त्याला रोग म्हणता. मग तोंडाची चव गेली, नाकाचा वास गेला आणि आयसीयू मध्ये मग एकटाच रडतो आणि मग तेव्हा सलाईनचा रसाहार करीतो आणि मग म्हणतो नाही आता काय नाईलाज आहे. मग तेव्हा टोचावं लागतं. अरे मग हा चांगला रसाहार कर ना, चांगलं खा, चांगलं पी. अहो मी तुम्हाला घासपूस नाही खायला लावणार आहे. अहो इथं भाजी पोळी खातो 10-15 रुपयामध्ये मिळती. सफरचंद बघा 250 रुपये किलो आहे, पेर 350 रुपये किलो आहे, नारळ पाणी 60 रुपये. चांगले चांगले लोक खात पिती नाही, असं आपण खाणार आहे. 5,000ची औषधं खातील पण घरात फळ खाणार नाही लोक. म्हणून 15 दिवसासाठी सकाळी उठल्यावर किमान 10 वाजेपर्यंत निर्जला उपवास करा. या उपवासामध्ये बिलकुल पाण्याचा थेंब घ्यायचा नाही. उपवास त्याला म्हणतात निर्जला, बरं पाणी पण नाही घ्यायचं. उपवास त्याला म्हणतात त्याने एनर्जी वाढते. जोपर्यंत सहन होतो तोपर्यंत उपवास. सहनशीलतेच्या पलीकडे गेला तर त्याला उपाशी राहणं म्हणतात. उपाशी राहिल्याने निगेटिव्ह एनर्जी वाढते, उपवास केल्याने पॉझिटिव्ह शक्ती वाढते. म्हणून सहन होईल तेवढा करा. आम्ही 4-4 दिवस करतो निर्जला उपवास. आमचं कामं बंद नाही होत, तेवढं आम्ही केलंय. तुम्ही लगेच आगुडी प्रयोग नका करू. जसं मगाशी योगाचं सांगितलं ते एकदम चांगलंय. कारण सतू दीर्घ काले नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी. त्यासाठी सातत्य लागतं, लगेच एकदम नाही करू शकत आपण. म्हणून कुठली गोष्ट हळूहळू पुढे जा. म्हणून मी तुम्हाला जास्त नाही सांगते, 10 दिवसाचा रसार सांगतोय. आता हे लक्षात ठेवा की पहिला उपवास सुरू झाला 10 वाजेपर्यंत कमीत कमी करून बघा, चक्कर वगैरे येणार नाही. एका 2 दिवस होईल.
एका दिवस 2 दिवस होणारच ना. अहो दिंडीला बी चाललो तर पहिल्या दिवशी माझे पाय दुखायला लागले, दुसऱ्या दिवशी ओके झालं. एका दिवशी तर 2 दिवस तर लागतात ना. अहो ट्रेन पण ट्रॅक बदलती तर खडखड 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 करते. मग आपण बी आपल्या आयुष्याचा ट्रॅक बदलतोय तर खडखड नाही होणार का? 1-2 दिवस तर द्या ना. म्हणून दुखलं तर दुखलं, सहन करा. आयुष्यभर नाही तर सहन करण्यापेक्षा 2 दिवस बरे. त्यानंतर उपवास सोडताना पहिला ज्यूस घ्यायचा हिरव्या पालेभाज्यांमध्ये कच्च्या पालकाचा. तो कसा बनवायचा तर नाही सोपं आहे, त्याला काही जास्त डोक्याचं काम नाही. 250-300 ग्रॅम कच्ची पालक त्याला धुवून घ्यायची, तिथं धुवावंच लागणार आहे. त्याच्यात सेंदो, मीठ, गूळ, लिंबू, पुदिना, आलं, कोथिंबीर, चाट मसाला, ओळखीचे शब्द सांगितले. एक तरी असा शब्द सांगितला का तर तुम्हाला माझ्याकडे यावं लागेल. माझ्याकडे यायची काहीच गरज नाही. तुमच्या किचन मध्ये सगळं काही आहे, फक्त तुमच्या डोळीमध्ये किती टिकता आता ते तुम्ही बघायचं. मी माझं काम सांगून देणार आहे. तुम्ही जेवढं कराल तेवढं तुमचं भलं. मी मागाशी सांगितलं, नाही तर तुमची डॉक्टर वाट पाहतात. ते इथं देव काही नाही करू शकत, कारण हे डिपार्टमेंट देवाकडे नाहीये. आरोग्याचं डिपार्टमेंट देवाकडे नाही. तुम्ही म्हणलाच काय म्हणून राहिलेले. ऋषी मुनींनी आरोग्य कोणाकडे मागितलंय? देवाकडे मागितलेलं. आयुर्बलम यशोवरच्या प्रजापशून वसुनीच ब्रह्मप्रज्ञांचे वेदांच तन्नोते ही वनस्पती. हे वनस्पती आम्हाला आयुष्य, आरोग्य, बल, वैभव, समृद्धी, शक्ती दे. का बरं आयुष्य मागितलं? का बरं वनस्पतीकडे आयुष्य मागितलं, बल मागितलं, शक्ती मागितली? कारण गीतेत भगवंतांनी सांगितलेलं आहे 15व्या अध्यायामध्ये, कामाविष्यच्या भूतानी धारयाम्य मोजसा उष्णाविच औषधी सर्वा सोमभूतवार सद्माका. चंद्रप्रकाशाद्वारे सर्व वनस्पतींमध्ये हे औषध भरून ठेवलेलं आहे. मग तिकडे जा ना. मला ब्रह्मांडाचं काम पाहिजे, तुझ्या एकट्यातच काम पाहत बसू. म्हणून तुम्हाला सांगतो, देवाने सगळं देऊन टाकलेलं आहे आपल्या घरामध्ये. त्याच भाज्या, तीच फळं, तीच तुमची औषधं. म्हणून कोरोनामध्ये हात पालक तर 3 ते 5 दिवसात लोकांना बरं केलं. अहो फुकटात हो, पण लोकांना फुकटची किंमत नाही ना. त्याच्यामुळे जेव्हा गॅस, ऑक्सिजन जेव्हा याच्यावर लावता ना हॉस्पिटलला, तेव्हा त्याची किंमत कळती, फुकट आहे सगळं. मग हा जो ज्यूस आहे हा कसा बनवायचा? 250-300 ग्रॅम पालक, त्यात सेंदो, मीठ, गूळ, लिंबू, पुदिना, आलं, कोथिंबीर, चाट मसाला मिक्सरमध्ये टाकायचं, गाळून घ्यायचं चहासारखं. बिलकुल त्याचा चोथा नाही गेला पाहिजे. नितळ ज्यूस प्या. हा ज्यूस 3 तास टिकतो. 1 ग्लास एका जेवणाची ताकद देतो. तुम्ही 4 पोळ्या जरी खाल्ल्या तरी 14 तासांनी एवढा ज्यूस बनतो, बाकीची घालत बनते. त्याच्यापासून गॅस ऍसिड कफ बनतो आणि मग हे सारे प्रॉब्लेम सुरू होऊन जातात. जेवढ्या लवकर थकवा येतो ना, समजून घ्या बॉडीमध्ये ऍसिडची मात्रा वाढू राहिली, पित्ताचे प्रॉब्लेम वाढू राहिले. बघा ना, कमी वयामध्ये म्हातारे दिसून राहिले लोक. 40-60, 50-70 दिसायला लागले. अहो 60-70चे झाले गेल्याची भाषा बोलू लागले. अहो पितामह भीष्म 186 वर्षामध्ये युद्धामध्ये शंख फुकतात. आमच्याकडे 70-80 वाल्यांना शिटी फुकत नाहीये. फुफ्फुसाची ताकद आमची कमी होत चालली. अहो सांगायचं काय, ही ताकद आहे, पण आपण काय केलंय? कमी करून ठेवलंय. स्वतःला म्हातारा करून घेतलेले. अरे आता असंच जगायचंय, कारण चांगलं खायला मिळत नाही, सगळं काही पेस्टिसाइड आहे. अरे 100% त्या केमिकल असणाऱ्या गोळी खाताना डॉक्टरला नाही विचारलं कधी मला साईड इफेक्ट होतील का. आणि ते एवढ्या भाज्यांना 25% केमिकल नाही, पण आम्ही किती गडबड करतो. नाही ना, भाज्या अशाच मिळतात, मग तू पिकव, तू काय होईल का? मग जे मिळतं तो प्रसाद म्हणून काय. मग ह्या ज्या पालकाचा ज्यूस आहे हा तुम्हाला प्यायचा आहे. 1 ग्लास प्या, नाही तर 4 ग्लास प्या, तुमची मर्जी. 1 ग्लास एका जेवणाची ताकद देतो. हा 3 तास टिकतो. कुठे जायचं असेल तर बॉटलमध्ये घेऊन जाऊ शकता. कुठे न्यायचं असेल तर त्या बॉटलमध्ये न्या, फ्रीजमध्ये ठेवा. हा ज्यूस लहान मुलांना दिला, त्यांना वातावरणाचा कधी त्रास होणार नाही. म्हणून कुठल्याही पशुची पिल्लं थंडीगारच्या पावसाळ्यामध्ये डॉक्टरने जाती नाही, पण आपले पोरं लगेच वातावरण बदललं का वाफ घ्यायला दवाखान्यात जातात. म्हणून हा ज्यूस कमीत कमी किती, 1-2 ग्लास घ्या, 4 ग्लास घ्या. आता हा ज्यूस घेतल्यानंतर तुम्हाला भूक नाही लागणार 2-3 तास कमीत कमी. तर दिवसभर सीजनल फळ पाहिजे तेव्हा पाहिजे किती खा. लय मागाच्या मागे नका लागू. ती ज्या सीझन मध्ये जी फळं येतात ती औषध राहतात, ती पोटभर खा. संध्याकाळी 5 नंतर तुम्ही व्हेजिटेबल ज्यूस केव्हाही घ्या. गाजर, बीट, टोमॅटो, काकडी वगैरे जे असतात ते खाल्लं तरी चालेल, त्याचा ज्यूस पिला तरी चालेल, पण खाण्यापेक्षा पिण्यात जास्त फायदा आहे, कारण कचरा सापडत नाही. प्रभू रामचंद्रांनी हात आहार केला, करे आहार शाकफल गंध. आणि मी तुम्हाला तेच समजून राहिलो. आता हा जे आहे व्हेजिटेबल ते संध्याकाळी नंतर. आणि रात्रीच्या वेळेस जे सॅलड राहतात वेगवेगळ्या प्रकारचे, जसं मोड आलेली उसळ आहे, त्यात कांदा, टोमॅटो, तिखट, मिरची टाकून खाऊ शकता. गाजरचा हलवा आहे, आमच्याकडे फार भारी भारी रेसिपीज आहे, तुम्हाला फोटो पाठवल. त्याच्यामध्ये कसे कसे बनवायचे माझे व्हिडिओ पण युट्यूबवर भरपूर सारे. रात्रीच्या वेळेस पुस्तकात दिलेले माझे जे आहेत मी त्याचे फोटो पाठवल, त्याचे सॅलड बनवून खा. अहो पोटभर जे खायचं ते खा, पण 10 ते 15 दिवस बिलकुल शिजवलेल्या पदार्थाला हात लावू नका. हे करत असताना सगळ्यात महत्वाचं अजून एक ते वस्तू माझ्याकडे दाखवायला नाही, त्याला आम्ही एनिमा पॉट म्हणतो. हा